नमस्कार. ऋतुवैभव या मालिकेत आज आपण पाऊसधारांनी चिंब भिजणार आहोत. ग्रीष्मातल्या उन्हाने धरित्री तप्त झाली आहे. अंगाची काहिली होत आहे. धरित्रीसह अवघ चराचर पावसाची वाट पाहत आहे. पावसाच्या संजीवक श्वासाचा ध्यास धरित्रीला लागलाय. तेव्हा मेघांनो तुम्ही या, असं पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात. या मेघांनो आभाळ भरा, या मेघांनो आभाळ भरा, या धरणीवर अभिषेक करा. शतधारांना ताल धरू दे, अवकाशी ओंकार भरू दे. वाहू दे सुखाचा पुन्हा झरा, वाहू दे सुखाचा पुन्हा झरा. या मेघांनो आभाळ भरा. सुकून गेल्या वनावनावर, संचित झाल्या मनामनावर. करुणेची संततधार धरा, या मेघांनो आभाळ भरा. मातीवरती सरी झडू दे, मातीवरती सरी झडू दे. हिरवे हिरवे स्वप्न पडू दे. या उधळीत अमृत शुभंकरा, या मेघांनो आभाळ भरा. धरित्रीच्या डोळ्यात हिरवं स्वप्न दिसतंय. पावसाच्या आगमनाने ती सुखावते. ग्रीष्माची काहिली संपली आहे आणि पावसा पक्षी पेरते व्हा असा सांगावा घेऊन येतो आणि शेतकरी कामाला लागतो. बहिणाबाई म्हणतात, पेरणी 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 आले पावसाचे वारे. बोलला पोपया पेरते भारे पेरते भारे. पेरणी पेरणी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड. असा हा पाऊस आपल्या सहस्त्र धारांनी धरित्रीला चिंब भिजवतो, सृजनाचं लेणं देतो. पंचेंद्रियांनी रसरसून आपण हा पाऊस अनुभवतोच. त्याच्या भावछटांनी रसिक मन समृद्ध होतं, आनंदात नातं. पावसाचं आणि कवी मनाचं एक चिरंतन असं नातं आहे. पावसाची अनेक रूपं सर्वच कवींना भावलेली आहेत. तरुणपणी कधी धुवाधार मुसळधार भासतो, तर कधी झिमझिम असाही जाणवतो. काळा काळा कापूस आकाशात पिंजला की लहान मुलांची मनं मोर होऊन नाचू लागतात. आणि मग बालगीतातून हा पाऊस आपल्या समोर पहिल्यांदा भेटतो. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. आभाळ वाजलं धडाधडून, वारा सुटला सो सो सो. पावसाच्या धारा येती सरासरा, झाकोळले नभ सोसाट्याचा वारा. आणि ती गाणी सुद्धा. टप 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 काय बाहेर वाजतंय ते पाहू. चल ग आई चल ग आई पावसात जाऊ. टप 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 ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई. मंडळी, या पावसात लहान मुलं भिजून चिंब होतात, आनंदाने नाचतात, गातात. पण मोठ्यांची ही अवस्था फार काही वेगळी नसते. त्यांनाही हा पाऊस चातक चोचीने प्यावासा वाटतो. कवी मर्ढेकर म्हणतात, आला आषाढ श्रावण, आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी. किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. कवी बाबा बोरकरांच्या अनेक कविता पावसावरच्या आहेत. पावसाचं वर्णन करताना बाकीबाब म्हणतात, गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. तर नभाने भुईला पावसाचं दान द्यावं अशी प्रार्थना रानकवी महानोर आपल्या कवितेतून करतात. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. पावसामध्ये झाडे कशी स्वतःच्या रूपात मशगूल झाली आहेत हे सांगताना कवी नलेश पाटील म्हणतात, पाऊस ठेवून जातो, पाऊस ठेवून जातो झाडांच्या पायाजवळ आरसे. अन झाडं ऋतुभर मशगूल आपल्याच रूपात. चला तर मग पावसाच्या आपण अजून काही
ऐकूया. पावसाळी संध्याकाळचं सुंदर असं शब्दचित्र आता या पुढच्या कवितेत आपण पाहूया. आकाशात जमलेल्या निळ्या आणि काळ्या ढगांच्या छटांचं वर्णन पाऊस या कवितेत बालकवींनी केलंय. थबथबली ओथंबून खाली आली, थबथबली ओथंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाली. रंगहिते नचयेती वर्णायाते, सुंदरता ममत्यांची भुलवी चित्ता. या कवितेतलं अनुप्रास आणि यमक पाहिलंस किती सुंदर आहे. हो, पुढे बघा. व्योमपटी जलदांची झाली दाटी, कृष्ण कुणी काजळीच्या शिखरावाणी, नील कुणी इंद्रमण्यांच्या कांती कुणी, गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी. तेजात धुमाचे उठती झोत, चकमकती पांडुरही त्या परिसकिती. जणू ठेवी मान भरुनी वर्षा देवी, आणुनिया दिगंतरा मुनिया ठाया. कोठारी या वरला दिसतो न परी, कोठारी या वरला दिसतो न परी, पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे. न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी, मग हाते असता व्यस्त करीत्या ते. मधुमोती भूवरती भर भर ओती, मधुमोती भूवरती भर भर ओती. पावसाच्या वर्षावाला मधुमोत्यांचा वर्षाव अशी सुंदर उपमा या कवितेत बालकवींनी दिली आहे. डोंगर, दरी, नदी, समुद्र, घर आणि अंगण हे सर्व पाऊस पिऊन तृप्त झाले आहे. चराचराबरोबरच तन आणि मनही धुंद झालंय आणि संपूर्ण चराचरात एक प्रकारची मादक धुंदी जाणवते. वर्षा ऋतूला कवी हरिवंशराय बच्चन मधुशाला असं संबोधतात. सूर्य बने मधुका विक्रेता, सूर्य बने मधुका विक्रेता, सिंधु बने घट जल हाला. बादल बन बन आए साकी, भूमि बने मधुका प्याला. झड़ी लगा कर बरसे मदिरा, झड़ी लगा कर बरसे मदिरा, रिमझिम 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 कर, बेली बिटप तृण बन में पीऊं. वर्षा ऋतु हो मधुशाला, वर्षा ऋतु हो मधुशाला. पाऊस पडून गेल्यानंतर एक चैतन्य चराचरात अवतरतं आणि एक वेगळ्या प्रकारची पावसाची धून बोरकर आपल्या खास शब्दातून मांडतात. पाऊस रात्री होऊन गेला, पाऊस रात्री होऊन गेला, रानमाळावर सोन्याचे ऊन. अजून माती कोवळी ओली, अजून माती कोवळी ओली, पाना पानातून कालची धून. मावले नाही कवेत ते हे, हवेत फाकले होऊन गंध. तापला होता झाडात तो हा, झाडा झाडातून कापतो छंद. कणीस असे हे मोत्यात डोले, कणीस असे हे मोत्यात डोले, तमातले सखी हातात प्रेम. अमृत असे हे जमून आले, ओले त्या पानात हिरवे क्षेम. लोचनी गाली साजळी तुझ्या, लोचनी गाली साजळी तुझ्या, माझी या ओठांची लाजरी खूण. उन्हात तसे मनात असे, अजून खिरते साखर चून, अजून खिरते साखर चून. नेमेची येतो मग पावसाळा असं पावसाबद्दल आपण ऐकतो. खरं तर हा पाऊस शेतकऱ्यांचा प्राण. घरी धान्य आणि लक्ष्मी यावी म्हणून तो पावसाची आतुरतेने वाट पाहतो. शेतकरी किंवा ग्रामीण भागातील सगळ्याच लोकांना पावसाच्या सगळ्या नक्षत्रांची नावं माहिती असतात. या नक्षत्रांना त्यांनी दिलेली नावं त्यांच्या रोजच्या बोलण्यातून आलेली असतात. आता हेच बघा ना. आल्या आसळका सळासळा, घाई घाईने पळा. आसळका म्हणजे काय? अगं, आसळका म्हणजे आश्लेषा नक्षत्र. आल्या आसळका सळासळा, घाई घाईने पळा. अजून एक बघूया आपण. पडतील सायसाती तर पिकतील माणिक मोती. सायसाती म्हणजे स्वाती नक्षत्र. बरोबर. स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब जेव्हा शिंपल्यात पडतो तेव्हा त्याचा मोती होतो आणि या माणिक मोत्यासारखे दाणे म्हणजे धान्य स्वाती नक्षत्राच्या पावसामुळे पिकतं. आता अजून एक.
नाही पडल्या बघा तर आभाळाकडे बघा. किती सुंदर यमक जुळवत आहे ना. अगं आभाळाकडे बघा असं म्हणलं नाही, यावरून मला आठवलं लहानपणी आजी म्हणायची आभाळात जेव्हा गडगडतं तेव्हा म्हातारी हरभरे भरडते म्हणून ते गडगडतं. या पावसाचं कौतुक सगळ्यांना जरी असलं तरी पावसाची सूत जुळवून घेताना गृहिणीची मात्र तारेवरची कसरत होते. बाई पाऊस पाऊस या कवितेत इंदिराबाईंनी पावसाचं अगदी वास्तवदर्शी चित्रण केलंय. पावसामुळे घरात गळतंय, चुलीजवळ मुलांबरोबरच भाऊ आणि मोठ्या पण येऊन बसले आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आलं आणि गवती चहा घातलेला चहा आणि खमंग लोणच्याबरोबर वाफाळलेला भात याच्यासारखं मात्र दुसरं सुख नाही. बाई पाऊस पाऊस, बाई पाऊस पाऊस गरीबाशी खेळे मस्ती. बाई पाऊस पाऊस गरीबाशी खेळे मस्ती, ओली चिंब चिरबुटे आणि घरात गळती. बाई पाऊस पाऊस पोरे आली चुलीपाशी. बाई पाऊस पाऊस पोरे आली चुलीपाशी, माऊ आली मांडीवरी आणि मोठ्या वैरणीशी. बाई पाऊस पाऊस घर धनी आले घरी. बाई पाऊस पाऊस घर धनी आले घरी, शिवारी कामकाज मनी त्याची सुरवणी. बाई पाऊस पाऊस भरे गारठा भर भर, घाला वाटे चहामध्ये पाती चहा आले चुर, पाती चहा आले चुर. बाई पाऊस पाऊस कोसळतो एक चित्त. बाई पाऊस पाऊस कोसळतो एक चित्त, खमंग लोणच्याशी हवा वाफेचाच भात, हवा वाफेचाच भात. पाऊस तोच असतो पण पुढे मात्र त्याची रूप बदलतात. या पावसात मन इंद्रधनु होऊन जातं. वय विसरून कविता या मुली होतात आणि फेर धरून नाचू लागतात. कवी श्रीदेवी इनामदारांची कविता ऐकूया. येग सरी येग सरी, येग सरी येग सरी, येग माझ्या दारावरी, विसरून वय माझ्या कविता झाल्यात पोरी. माझे हात हाती धरी, माझे हात हाती धरी, पोरी चिंब चिंब करी, त्यांच्या ऐकू दे मोकळ्या धुंद आनंदाच्या टाळ्या. नात नात पावसात, नात नात पावसात पोरी गाती अंगणात, खेळ पोरी कसा म्हणू माझे झाले इंद्रधनु. येग सरी सात रंगांच्या अंगणी, येग सरी सात रंगांच्या अंगणी, पहा कशी खुलत असे एक एक ग चांदणी, एक एक ग चांदणी. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गावर कुरघोडी करू पाहतोय, त्यामुळे तापमानामध्ये खूप मोठा फरक पडलाय. निसर्गातील ऋतुचक्र बदलत गेले. पावसाच्या लहरीपणामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरडा दुष्काळ असं चित्र आपण दरवर्षी पाहतो. प्रत्येक प्रांतातला पाऊस हा वेगळा आहे. आतापर्यंतच्या कवितेतला पाऊस हा सुखावणारा होता, पण या पुढच्या कवितेतला पाऊस मात्र तसा नाही. मुंबईचं जनजीवन विस्कळीत करणारा हा पाऊस आपण कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतून अनुभवूया. तुझा उन्मत्त गडगडाट, तुझा उन्मत्त गडगडाट हाकवीत आणतोस हिरवीची राखी रंगाचे गुबगुबीत कळप. ओढताना आसूड कडाडतोस, उगारतोस गिलोटीन विजेचे. दुभंगतात तेही खालचे रस्ते, रोरावर धावतो पूर गटारावरून, रोरावर धावतो पूर गटारावरून, तुंबतात रस्ते घरे, फुगतो समुद्र. वर येतो सगळा दबलेला गाळ, वर येतो सगळा दबलेला गाळ आणि माझ्या डोळ्यात पेटतो जाळ. आता ह्या काटेवरून दोन पोरांना धरून ती कशी जाईल, ती कशी जाईल.